लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मुदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचे उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार, सूत्रांची माहिती। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचं लोकांच्या सेवेत। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण। खासदार श्रीरंग बारणे लिखित संघर्ष योद्धा पुस्तकाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन। संघर्ष योद्धा या पुस्तकात खासदार बारणे यांचा जीवनपट उलगडला जाणार। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सन्मित्र महिला बँकेचा रौप्य महोत्सव संपन्न। यावेळी सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते। धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विचारपूस। रुग्णाच्या उपचारासंदर्भात संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी बच्छाव यांची महत्त्वपूर्ण चर्चा। रायगड जिल्ह्यात तिहेरी तलाक प्रकरणात गुन्हा दाखल। पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी। महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवरदेवासह इतर 4 जणांवर गुन्हा दाखल। रायगडच्या महाडमधील दौलतगडावर स्वच्छता मोहिमेचं आयोजन। स्वच्छता मोहिमेदरम्यान श्री गणेशाची पाषाण मूर्ती आढळली। मूर्ती फार जुन्या काळातील असावी असं इतिहास अभ्यासकांचं मत। धुळ्यात कृषीकन्या प्रियंका जोशीकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा कवितेतून समाचार। समाज माध्यमांवर कृषीकन्येची कविता व्हायरल। जळगावच्या जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन। प्रसिद्ध कुस्तीपटू विजय चौधरीकडून विदेशी पैलवान चितपट, तर विदेशी पैलवानासोबत जिंकल्याचा आनंद खूप मोठा, विजय चौधरींची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये छावा चित्रपटाचा उत्साह। छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत तरुणानं चित्रपटगृह गाठलं। शंभूराजेंच्या जयघोषानं चित्रपटगृह दुमदुमला। मीरा भाईंदरमधील नव्यानं बांधलेल्या उड्डाणपुलाला स्वर्गीय रतन टाटांचं नाव द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी। मनसे पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र। धुळ्याच्या राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात खानदेशी माळी महासंघाच्या वतीनं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात 250 वधूवरांनी आपला परिचय दिला। धुळे शहरात सिंधी बांधवांच्या वतीनं सामूहिक पूजेचं आयोजन। कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं सिंधी बांधवांची उपस्थिती। बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी। 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण होणार। छत्रपती संभाजीनगरमधील तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक। आरोपीला कर्नाटकातील कलबुर्गी येथून ताब्यात घेतलं। मुख्य आरोपी संजय अग्रवालला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून चौकशीचे आदेश। कंपनीतील स्फोटात 2 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी। बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबईत एपीएमसी पोलिसांकडून जनजागृती। कोणी बेकायदेशीररित्या राहत असल्यास संपर्क साधण्याचं पोलिसांचं आवाहन। साताऱ्याच्या पाटणमधील गोष्ठवाडी ग्रामपंचायतसह सदस्यांसह गावकऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। अभिनेते सयाजी शिंदेंनी शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेतलं। शिंदेंकडून शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाला तेलाभिषेक। अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी झाल्याप्रकरणी बिल्डरविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा। बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच झाड पडल्याचा पालिकेचा निष्कर्ष। परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात। अपघातात एकाचा मृत्यू। अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला। वर्ध्यातील नागठाणा शिवारात दुकानाला धडकल्यानं ट्रकला भीषण आग। आगीत साहित्यासह ट्रक जळून खाक। नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचा रुग्ण आढळल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। 15 दिवस उलटूनही पाण्याच्या तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नंदुरबार जिल्ह्यातील फार्मर युनिट आयडी तयार करण्याला सुरुवात। शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा यासाठी फार्मर युनिट आयडी बंधनकारक। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर युनिट आयडी काढण्याचं कृषी विभागाचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून सिकल सेलची तपासणी। जिल्ह्यात सिकल सेलचे 3000 रुग्ण, 80,000 रुग्णांची तपासणी झाली असून आणखी 11 लाख रुग्णांची तपासणी होणार। धुळ्याच्या शहाद्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं पाणी पुरवठ्यात अडचण। वीज खंडित होत असल्यानं 3 दिवसाआड पाणी पुरवठा। फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईची समस्या। वाशिम शहरात वानरांचा उच्छाद। शहरातील नागरिकांच्या सामानांचं, गाड्यांचंही नुकसान।
अहिल्यानगरच्या राहुरीतील मानोरी गावात भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यांवर हल्ला, वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. धुळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी कोथिंबिरीचा वापर, कमी भाव असल्यानं कोथिंबीर काढून विकणं शेतकऱ्यांसाठी कठीण. वर्ध्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न, मेळाव्यात प्रलंबित समस्यांवर विचारमंथन. जळगावात कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन पंचाच्या भूमिकेत नमो कुस्ती महाकुंभ स्पर्धेत महाजनांचं नवरूप पाहायला मिळालं. भोरमध्ये भैरवनाथ देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन, पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून 20 पेक्षा अधिक पैलवान सहभागी. आंध्र प्रदेशातील तिरुपतीत आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात. आज देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रबाबू नायडू एक्स्पोला हजेरी लावणार. या एक्स्पोमध्ये 57 देश सहभागी होणार. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीच्या निकालाची चौकशी होणार. पंचांनी दिलेल्या निकालाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सूचना.